चला आज एका अशा कथेबद्दल बोलूया जी खूप महत्वाची आणि तितकीच वैयक्तिक आहे. या गोष्टीतून आपण नाती, स्वतःच्या सीमा आणि हो नाही म्हणण्याचं सामर्थ्य यावर बोलणार आहोत. ही गोष्ट आहे संमतीचा खरा अर्थ समजून घेण्याची. विचार करा, हा प्रश्न कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुग्धाला तिच्या बॉयफ्रेंडने आर्यनने रागाने विचारला. कधी? जेव्हा तिने एका डेटवर त्याला स्पष्टपणे नाही म्हटलं. आता या अनुभवानंतर मुग्धाच्या मनात अपराधीपणाची भावना आणि एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला. तिच्यासमोर एक असा प्रश्न उभा राहिला जो कदाचित अनेकांना पडतो. प्रेम आणि दबाव यांच्यातली नेमकी सीमारेषा कुठे असते? तर चला पाहूया नेमकं काय घडलं. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मुग्धा एका मोडी डेटवरून घरी परतते. ती खूपच अस्वस्थ दिसते आणि तिची आई स्वरा तिच्या चेहऱ्यावरचे हे भाव लगेच ओळखते. मग नेमकं घडलं काय? सिनेमा बघताना झालं असं की आर्यनने तिला जबरदस्तीने जवळ घेण्याचा प्रयत्न केला. मुग्धाला हे अजिबात पटलं नाही. तिला अवघडल्यासारखं वाटलं आणि तिने स्पष्टपणे नको म्हणत स्वतःला दूर केलं. पण खरी गोष्ट इथे बदलते. तिच्या भावनांचा आदर करण्याऐवजी आर्यनने सगळा दोष तिच्यावरच टाकला. तो म्हणाला की ती त्याच्यावर प्रेम करत नाही आणि यामुळे मुग्धा आणखीनच गोंधळून गेली. तिला वाटू लागलं की आपणच काहीतरी चुकीचं केलंय. आणि ह्याच गोंधळातून, ह्याच दबावातून मुग्धाच्या मनात एक भीती निर्माण होते. ती रडत आपल्या आईकडे, स्वराकडे जाते आणि तिच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना वाट मोकळी करून देते. तिच्या मनात प्रश्नांचं एकच वादळ उठलं होतं. मी नाही म्हणाले म्हणजे मी चुकीची आहे का? माझे मित्रमैत्रिणी तर म्हणतात की प्रेमात सगळं चालतं. मग कोणाला वाईट वाटू नये म्हणून मी माझ्या इच्छेविरुद्ध वागायचं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाही म्हणणं इतकं अवघड का जातं? आणि इथेच या कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. तिची आई स्वरा तिला खूप शांतपणे समजावते की संमती म्हणजे कन्सेंट म्हणजे नेमकं काय. आणि हाच या संपूर्ण कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. स्वराने तिला दिलेला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा होता हे एक साधं पण शक्तिशाली वाक्य, नाही. हा एक पूर्ण शब्द आहे. त्याला कोणत्याही स्पष्टीकरणाची, कोणत्याही कारणमीमांसेची गरज नसते. तर मग संमती म्हणजे नेमकं काय? स्वरा खूप सोप्या शब्दात सांगते की संमती म्हणजे प्रत्येक वेळी, प्रत्येक नव्या टप्प्यावर विचारून मिळवलेली उत्साही परवानगी. ही काही एकदा दिलेली कायमची परवानगी नसते. आणि हो, इथे खूप मोठा गैरसमज दूर होतो. विश्वास आणि संमती यातला फरक. आर्यनला वाटत होतं की मुग्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये. पण स्वराने तिला समजावलं की विश्वास असणं वेगळं आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी संमती देणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. विश्वास असला म्हणजे संमती आपोआप मिळत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, एकदा दिलेला हो म्हणजे तो कायमचा नसतो. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही क्षणी, कोणत्याही कारणास्तव आपला विचार बदलण्याचा आणि दिलेली संमती मागे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. संमतीचा अर्थ तर कळला, पण आता स्वतःच्या सीमा कशा ठरवायच्या? त्यासाठी स्वराने मुग्धाला काही व्यावहारिक मार्ग दाखवले. तुझे नियम आणि ते ठरवण्याचा तुझा हक्क. हे फक्त नियम नाहीत, तर एक प्रकारे निरोगी नात्याची गुरुकिल्लीच आहे. पाहूया काय आहे ते 4 नियम. पहिला, स्पष्ट संवाद साधा, गोल गोल बोलू नका. दुसरं, सगळेच करतात या दबावाखाली येऊ नका. तिसरा, नात्यातले धोक्याचे संकेत वेळीच ओळखा. आणि चौथा, परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर विश्वासू व्यक्तीची मदत घ्या. यासोबतच स्वराने तिला काही रेड फ्लॅग्स म्हणजे धोक्याच्या सूचनांबद्दलही सांगितलं. म्हणजे नात्यात कोणी भावनिक ब्लॅकमेल करत असेल, तुमच्या नाहीचा अनादर करत असेल किंवा तुम्हाला तुमच्याच निर्णयांबद्दल अपराधी वाटायला लावत असेल तर वेळीच सावध व्हायला हवं. आणि हे सगळं मुग्धाच्या मनात कायमचं कोरलं जावं यासाठी स्वराने एक खूप सुंदर गोष्ट केली. तिने तिला एक पत्र लिहिलं. एक पत्र जे होतं आत्मसन्मानाचं. त्या पत्राची सुरुवात सहानुभूतीने नाही तर अभिमानाने होते. स्वरा लिहिते, आज तू आर्यनला जे नाही म्हणालीस त्याचा मला खूप अभिमान आहे. ती तिच्या धैर्याचं कौतुक करते. आणि यातला सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे, स्वतःच्या मर्यादा ठरवणं, आपल्या सीमा आखणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, उलट ते आत्मसन्मानाचं सर्वोच्च लक्षण आहे. आणि शेवटी स्वराच्या पत्रातली ही एक ओळ, जी खरं तर कोणत्याही नात्याचा पाया असायला पाहिजे, जो तुझा ना ऐकू शकत नाही तो तुझ्या होला पात्र नसतो.
आणि हीच सोळ आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरंच, एखाद्याच्या नाहीचा आदर करणे हीच त्या व्यक्तीच्या चारित्र्याची खरी परीक्षा नसते का?